झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणेकरांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी। पावसानं दणक्यात एंट्री घेतली आहे आणि बरसणारा पाऊस बरोबरच साथीचे रोगही घेऊन आलाय। यंदा पुणेकर साथीच्या रोगांना कारणीभूत ठरले तर त्यांना आर्थिक दंडही भरावा लागणार आहे। पुणेकरांनो सावधान, तुमच्या घराच्या आवारात पाण्याची डबकी साठली असतील तर साठलेलं हे पाणी तुमच्यासाठी डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार तर घेऊन येईलच, त्याचबरोबर तुम्हाला 1000 रुपयाचा दंड सुद्धा होऊ शकतो। साठलेल्या या पाण्यात डासांची पैदास होते, हेच डास पुढे रोगांचा फैलाव करतात। महापालिका आतापर्यंत सूचना किंवा नोटीस देऊन काम भागवत होती। या वर्षीपासून मात्र महापालिका 1000 रुपयाचा दंड ठोठावणार आहे। महापालिका कायद्यात तसा बदल लवकरच केला जाणार आहे। डबकी असतात घराच्या भोवती पण, तर ते डबके स्वच्छ करा किंवा ड्राय करा म्हणा। आणि टायरवाले जर असतील तर त्याच्यामध्ये पण आम्ही टायरवाल्यांना विनंती केली। आता ह्याच्यापुढे आम्ही दंड पण लावणार आहे, कारण ह्याच्यापूर्वी दंडाची काही कारवाई आम्ही करू शकत नव्हतो, फक्त आम्ही त्यांना नोटिसा देत होतो। परंतु आता आम्ही एक नवीन बायलॉज तयार केला आहे, ती जीबीची मान्यता मिळाल्यावर जर आम्हाला असं ब्रीडिंग सापडलं टायरमध्ये म्हणा किंवा घराजवळ एखाद्या डबक्यामध्ये, तर आम्ही त्यांना ₹1 दंड मारणार आहे। कोसळणाऱ्या पावसाबरोबरच साथीच्या रोगांनी पुण्यात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे। पहिल्याच महिन्यात डेंग्यूचे 14 रुग्ण तर मलेरियाचे 7 रुग्ण आढळले आहेत। मलेरियाचे पॉईंट्स आहेत जिथं आता पाऊस पडलाय आणि डबकी तयार झाली, तिथं आम्ही ऑइलिंग आणि स्प्रेइंग करतोय। आमचे सगळे कर्मचारी, सगळ्यांना त्या स्पॉट्स माहिती आहेत। आणि पावसामुळे एकच फायदा आम्हाला असा झाला की जलपर्णी वाहून गेल्यामुळे मलेरियाचे केसेस कमी होतील, कदाचित डेंग्यूचे पेशंट वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही सतर्क आहोत आणि आमचे सगळे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती देत आहेत की पाणी जास्त दिवस साठवू नका। महापालिकेच्या आरोग्य विभागानं साथीचे रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्या कक्षाची स्थापना केली आहे। पण सामान्य पुणेकरांनीही महापालिकेला साथ दिली तर साथीच्या रोगांशी मुकाबला करणं सोपं होणार आहे। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।